गोव्याला पोचल्यावरती सगळ्यात आधी एक चांगलं रेस्टॉरंट शोधून फिश थाळ्या मागवल्या. बांगडा आणि सुरमई थाळी ट्राय केली. त्यात एक शिंपल्याची भाजी पण आलती, ती मी फर्स्ट टाइमच ट्राय केली. जास्त महाग पण नव्हतं. त्यानंतर बुक केलेल्या हॉटेलवरती गेलतो. 4-5 दिवस यायच्या आधीच हॉटेल बुक केलं होतं. फक्त 2,500 रुपयामध्ये वन नाईटसाठी एकदम मस्त अशी रूम मला भेटलेली. त्यानंतर सकाळचा नाश्ता करून इंस्टाग्राम होलिक अशी एक स्ट्रीट आहे पण ती बघायला गेलतो. त्याचे लय फोटो आणि रील्स आले होते. पण दुपारचं गेल्यामुळे लईच ऊन लागलं आणि इतकं काय भारी वाटलं नाही. पण तिथे वेगवेगळे कॅफे आहेत. जर कॅफे ट्राय करणार असताल काय खायला तरच तिकडे गेलेलं चांगलं आहे, नाहीतर ते लांब जाऊन काय इतका फायदा होत नाही आहे. रात्रीचं बागा बीचला गेलतो. तिथं लाईनमध्येच असे रेस्टॉरंट आहेत. सगळ्याच्या बाहेर डीजे लावलेले आहेत आणि भारीतले असे लाईटिंग केलेली आहेत. 1-2 किलोमीटर पार कलिंगूट बीचपर्यंत सगळीकडं असंच आहे. त्यामुळे कधी पण आणि कुठं पण त्या बीचवरती गेलं तरी तुम्हाला सेम माहोल भेटणार आहे. तिथं खायला चांगलं नाही पण स्टार्टर चांगले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ लवकर उठून आम्ही कॉन्डेलियम बीचला गेलो. ज्यांना पाण्यात जायचे, समुद्रात जायचे, त्यांनी बागा आणि कलिंगड बीचला अजिबात जाऊ नका. त्याच्याऐवजी या कॅन्टोलियम बीचला या. हे 2-3च किलोमीटर लांब आहे बागा आणि कलिंगड बीच पासून, पण एकदम स्वच्छ आणि एकदम कमी क्राऊड असलेला बीच आहे. दुसऱ्या संध्याकाळी पार्टीवाल्या ठिकाणी न जाताच इव्हिनिंग पासूनच एक शांत असा कॅफेमध्ये गेलतो. तिथं एकदम मस्त असा माहोल आहे. जोरात डिझाईन आहे, एकदम शांत आवाजामध्ये. बीच व्ह्यू सिटिंग आहे आणि एकदम मस्त तिथं फूड पण आहे. जरा महाग आहे, 700-800 रुपयाला हा पिझ्झा आहे, 250 रुपयाला कोल्ड कॉफी. पण एक दिवस एकदम वर्थ इट आहे. एकदम मस्त आणि शांत असा माहोल आहे. तसंच गोव्यात बऱ्याच ठिकाणी बीचपासून लांब असे काय काय एकदम भारी कॅफे आहेत. बीचवरती जाण्यापेक्षा तिथं पण जाऊ शकता. तसंच गोव्यात इकडं तिकडं जवळपास जायला स्कूटी एकदम बेस्ट आहे. 300-400 रुपयालाच पर डेने भेटते. फोर व्हीलरला गाडी लावायला बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्कूटी एकदम मस्त स्कीम आहे. तिथं वन डे ॲक्टिव्हिटीसाठी बरेच फ्लेक्स आणि बोर्ड असतात आणि बरेच लोकं सांगतात तिथं अजिबात जाऊ नका. अख्खा दिवस जातो, एकदम बोर दिवस जातो आणि मधून रिटर्न पण येता येत नाही. आणि गोव्यात सगळ्याच ठिकाणी बघाल त्या ठिकाणी शॉपिंगसाठी लय ऑप्शन आहेत, पण चांगलं काय नाही. त्यात कोल्हापुरी चपलीचं जर दुकान तुम्हाला सापडलं, तर तिथून कोल्हापुरी घ्या. एकदम भारी आहे. मी 3-4 कोल्हापुरी घेतल्या सगळ्यांना द्यायला आणि मला पण एक घालायला. त्यामुळं बाकी काही शॉपिंगपेक्षा एवढंच जरा वर्थ इट आहे. तुम्हाला पाहिजे त्या कलरचे करून देताल. आणि शेवट जर कोल्हापूरवरून रिटर्न येत असताल, तर तांबडा पांढरा 6 कुठं भेटेल तिथं ट्राय करा आणि एकच नंबर असतोय त्यामुळे तो घ्या.